नमस्कार सर्व विद्यार्थ्यांना. माझं नाव बाबा कच्चे कैरे. जरा आमच्याकडे आमचे अण्णा भक्त आलेले आहेत. त्यांना ट्रेनिंग बद्दल काहीतरी प्रश्न पडलेले आहेत. ते आज ह्या प्रश्नांचे उत्तर मी त्यांना देणार आहे. कोणत्या ना कोणत्या प्रकारचे प्रश्न त्यांना पडलेले आहेत त्या प्रश्नाचं अनिवार्य मी त्यांना करून देणार आहे. तर माझं नाव काय? बाबा कच्ची कैरी. आता आपण बाबांचा जय जयकार करूया. कच्ची कैरी झाटू बाबा का. बोला काय प्रश्न आहेत आपले? बाबा खरं म्हणजे काय झालं, मी ट्रेनिंगला येतो जरा उशिरा. त्याच्या आधी पीटी ड्रिल सुरू झाली होती. तरी पण मी उशिरा येऊन ड्रिल व्यवस्थित केली, माझी डेरेच्या व्यवस्थित केली, स्टेजच्या व्यवस्थित केली. तरी मला परेडमध्ये का घेतलं नाही? कारण की तुझा विषय असा झाला असेल, तू हात दाब पाय उचलची प्रक्रिया केलीस. हात दाब पाय उचलची प्रक्रिया केलीस. काय करू बरं? हात दाब पाय उचल, समोर बघ, टाच लाव, टाच काय टाच. असं झालं नको, असा 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 असं शिकवलं तुला. चालायला शिकवलं. मान सरळ ठेव, सरळ टाक लाव, हे टाक लाव, मार्गासारखं चाल. तेव्हा तुला परेड मध्ये घेतील. त्याशिवाय घेणार नाही. पण आता तुला घेतलाय तर नीट कर. आमच्या दुसऱ्या भक्तांचा प्रश्न असा पडलेला आहे त्यांना. हा बाबा बोला. रात्रीचे 12 वाजता झोपत लागत नाही बाबा. काय होता? मी झोपायला जातो तर असं आठवण येते, झोपलो इकडून तिकडून फिरतो, पण मनामध्ये एक तो ह्याचं कारण तू परेडचा जास्त प्रेशर तुझ्या शरीरावर नाही, डोक्यावर घेतलायस. ह्याच्यात प्रक्रिया शरीराची आहे. तू डोक्यावर घेऊ नकोस, नाही तर डोक्यावर एक टप्पा आउट होशील. बोला. बाबा असं वाटतं एबीसीला जेवण सोडलं दिसत आहे. हात दाब पाय उचलची क्रिया काय बाबा? हात दाब पाय उचल ही प्रक्रिया काय आहे तुला सांगतो. आपले जवान कसे जातात? एक थो एक थो एक थो एक. मास्तरांनी कसं शिकवलंय? एक थो एक थो. मग मास्तरचा डोकं फिरतो. मग मास्तर काय होतो? हात दाब पाय उचल, एक थो एक थो एक थो, स्क्वॉट थांब. मास्तर हे काम आहे. म्हणून मास्तर काय होतात? हात दाब पाय उचल. हा आपल्या 173 जणांमध्ये सगळ्यांचा फेवरेट 124 त्याला सुद्धा एखादा प्रश्न पडलेला आहे आणि त्या प्रश्नाचा अनिवार्य आपण करू. 124 तुमचा प्रश्न काय असेल तर विचारा. हे बाबा तुमच्यासाठी सदैव तत्पर आहे. 43 दिवस आम्ही तुमच्यासोबतच घालवले. मला एखादा प्रश्न. आम्ही एक 124चा इंटरव्ह्यू ऐकला होता. सर मला ट्रेनिंग मध्ये लय त्रास झाला. सर अजून 8 दिवस पाऊस नसता पडला तर माझा राजीनामा नक्कीच पडला असता. त्याच्या चेहऱ्याची खुशी सांगत होती. 8 दिवस पाऊस नसता पडला तर माझी गाडी पंक्चर होता होता वाचली. ट्यूबलेस टायर होता म्हणून मी वाचलो, नाही तर मला स्टेपनी लावायची गरजच होती. दुसऱ्या आमच्या भक्ताचा प्रश्न आहे. बाबा मी ट्रूप मध्ये कुठे उभा राहिलो मध्ये मागे तरी सर्वांना कसा दिसतो मी हालचाल केलेला. हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. कारण की सरांनी तुला आधीच सांगितलेलं, ताट उभारा, समोर बघ. तुझ्या अंगात किडा असेल तो दाबला जाईल. किडा असू दे तो दाबला जाईल. तू असं करत असशील तर परत चालू असताना पटकन इकडे गेलो, इकडनं आलो, इथनं काम आला, पटकन सर बघते काय, पटकन खाजू घेतो, परत चालू गेला. तू असं करत असशील आणि नेमकं सरांचं लक्ष तुझ्यावर. मग तुझी मान नाही लागणार तर काय लागेल? बरं झालं सरांकडे काटे नसते.
नाहीतर त्रास झालंच असतं. बाबा आतापर्यंत तुम्ही सगळ्यांना एकच मंत्र दिलाय, हात दाब पाय उचल. हा मंत्र आहे तरी कोणाचा? हा मंत्र आहे तो गुपित ठेवलाय आम्ही. जर तो मंत्र सांगितला तर आमचं दुकान बंद पडेल. तो मंत्र आम्ही कोणालाही देत नाही. जसा झपाटलेल्या मध्ये तात्याने सांगितलेला ओम भुवनी भागवतरी ओम भट स्वाहा, तसा ड्रीमचा मंत्र आहे, हात दाब पाय उचल. तो मंत्र आल्याशिवाय कोणाला ड्रीम येत नाही. जोपर्यंत हात नाही दाबत, तोपर्यंत पाय नाही उचलत, तोपर्यंत ड्रीम बनायला येणार नाही. बाबा की 124 ला एक प्रश्न पडलेला आहे. 124 चा प्रश्नाचं निवारण करू आपण. ह्याला प्रवेश करून दिला आमच्या दरबारात. दोन गाड्याला घेऊन जा इकडं. प्रश्नच नाही तुमचा. एकशे 20 तुमचा प्रश्न विचारा. 120 ला माहिती 120. बाबा 120 ला बघूनच सगळेजण हसतात. त्याचा प्रश्न ऐकून हसू आपण. बाबा मला घरी सगळे आणतात. त्याचं कारण तुला अजून समजलं नाही. 43 दिवस झाले तरी आज बॅरेकला असेल तेव्हा झोपताना विचार कर, नक्की माझं काय चुकतंय. हात उचलायचा का पाय? पाय डावा उजवा, डावा उजवा, वर खाली, धरी बाय, धरी बाय. बाबा वर खाली गेलं तरी पण बोलतात मला. काय करायचं? मला वर खाली गेलं तरी बोलतात. किती इंच पाय उचलतो? 5 इंच. काय किती इंच उचलायला सांगितलंय? 6 इंच. 6 इंच पाय उचलायला सांगितलं. 1 इंच राखतो. सरांना बरोबर कळतं. उगाच नाही ते इथपर्यंत आले, कोर्स करून आले, बरोबर फटकवतात. पाय उचलला तरी बोलतात आज साईडला आहे. काय करणार? आता तू त्यांना असा सापडलायस की तू